सबके लिए खुला है मंदिर ये हमारा, मतभेद को भुला है मंदिर ये हमारा। सबके लिए खुला है मंदिर ये हमारा, मतभेद को भुला है मंदिर ये हमारा। आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी, देशी विदेशियों का मंदिर ये हमारा। मैदान पट बिछाया, डाला है एक आसन, सब देवता समाता मंदिर ये हमारा। आओ सभी मिलेंगे समुदाय प्रार्थना में, टुकड़ियाँ कहे अमर है मंदिर ये हमारा। सबके लिए खुला है मंदिर ये हमारा, मतभेद को भुला है मंदिर ये हमारा। मतभेद को भुला है मंदिर ये हमारा, मतभेद को भुला है मंदिर ये हमारा। नमस्कार. या प्रसन्न सकाळी उत्सव तीर्थ या भक्तिमय सदरात तितक्याच प्रसन्न मनाने मी रेश्मा आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करते. बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो. साने गुरुजींनी पाहिलेलं हे स्वप्न साकार व्हायचं असेल तर महात्मा गांधीजींनी दिलेला संदेश खेड्यांकडे चला तो अंमलात आणायला हवा. आणि खेड्यांकडे जायचं तर काय करायचं, त्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी रचलेली ग्रामगीता समजून घ्यायला हवी. साहित्य उत्सवच्या व्यासपीठावर उत्सव तीर्थ या भक्तिमय सदरातून आपण ग्रामगीतेतलं हे तत्वज्ञान माधवीताईंच्या सहज सोप्या शैलीतल्या प्रवचनाच्या माध्यमातून समजून घेत आहोत. दुसऱ्या भागात सद्धर्म हे पहिलं पंचक आपण पाहिलं, ज्यामध्ये देवदर्शन, धर्मपालन, माणसाच्या आयुष्यातले 4 आश्रम, चातुर्वर्ण्य व्यवस्था याबद्दलची माहिती आपण घेतली. आता दुसऱ्या पंचकात काय असणार आहे याविषयीची उत्सुकता मलाही आहे. तेव्हा अधिक वेळ वाया न घालवता आपण हे ज्ञानामृत प्राशन करूया. उत्सव तीर्थ ग्रामगीता भाग 3. निर्मिती साहित्य उत्सव. प्रवचनकार श्रीमती माधवीताई जोशी. पार्श्वगायन उज्ज्वला सोनी. तांत्रिक सहाय्य विद्या पाटील, प्रमोद पांढरे. तर ऐकूयात उत्सव तीर्थ ग्रामगीता. हरि ओम. नमो सद्गुरु ज्ञानदीपा प्रकाशा, नमो आद्य रूपा अनंता परेशा, नमो मंगला मंगलद्वैत हारी, नमो त्वत्कृपा पूर्ण दोषानिवारी. श्रीराम तुझे रूप ते पाहू दे विश्वव्यापी, तुझी पाऊले सेवू दे ग्रामरूपी. तुझे ज्ञान सर्वांतरी संचरू दे, तुझा सत्य आनंद लोकी भरू दे.
श्रीराम. खरे नाम निष्काम ही ग्रामसेवा, झटू सर्व भावे करू स्वर्ग गावा. कळो हे वळो देह कार्य पडू दे, घडू दे प्रभो एवढे हे घडू दे. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. आपण ग्रामगीता पाहतोय. तुकडोजी महाराजांनी लिहिलेला अत्यंत मार्गदर्शक, सगळ्यांनाच, अगदी मोठं लहानसं गाव असो किंवा मोठं शहर असो, ज्या गावामध्ये ज्या ठिकाणी माणूस राहतो त्या प्रत्येकासाठी आदर्श असं मार्गदर्शन करणारं अशी ही ग्रामगीता आहे. आणि या ग्रामगीता परदेशामध्ये सुद्धा पोचलेली आहे. त्याच्यात इंग्रजीमध्ये सुद्धा अनुवाद झाला आहे. अनेक देशात ती पोचलेली आहे. आणि अनेक देश, अनेक गावं आपलं गाव सुधारण्यासाठी या ग्रामगीतेच्या पदचिन्हावरून चालत आहेत. अशी ही ग्रामगीता. त्याचा आपण एक भाग मागच्या वेळेस पाहिला. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर सद्धर्म पंचक. ग्रामगीतेच्या 40 अध्यायापैकी आपण पहिले 5 अध्याय पहिल्या प्रकरणामध्ये पाहिले ते सद्धर्म पंचक. धर्म म्हणजे काय, तर कुठला वेगळा धर्म नाही, तर धर्म म्हणजे आपलं कर्म कसं असावं. स्वधर्म म्हणजे स्वकर्म, किंवा ज्यामुळे समाजाची धारणा होते, समाज ज्या नियमाने बांधला जातो त्याला खरं तर धर्म म्हटलेलं आहे. असं सद्धर्म. आणि त्यात ते सांगणारे आपण पंचक पाहिली. त्याच्यामध्ये तुकडोजी महाराज होते, रामदास स्वामी होते, अगदी स्वामी रामतीर्थ होते. अशा मोठ्या मोठ्या विभूतींची आपण वचनसुद्धा पाहिली, त्यांनी दिलेला संदेश पाहिला. आता हा सद्धर्म समाजामध्ये रुजवण्यासाठी हा रुजवायचा कोणामध्ये, तर माणसांमध्ये, लोकांमध्ये, समाजामध्ये, जनसामान्यामध्ये हा सद्धर्म रुजवायचा झाला तर त्याच्यासाठी आधी लोक गोळा व्हायला पाहिजेत ना. आता लोक कशामुळे गोळा होतात, लोकसंग्रह कशामुळे वाढतो, तेच आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. आणि म्हणूनच त्याचं नावच मुळी आहे लोकवशीकरण पंचक. लोकांना वश करून घ्यायचे. आता वश म्हणजे अर्थातच चांगल्या अर्थी बरं का. चांगल्या माणसाकडे लोक आपोआपच आकर्षित होतात. आणि म्हणून ह्या 5 अध्याय आज आपण बघणार आहोत. त्याच्यातल्या पहिल्या अध्यायाचं नाव आहे, म्हणजे 6व्या अध्यायाचं नाव आहे संसर्ग प्रभाव. संसर्ग म्हणजे सहवास, संगती. आता संसर्ग जिथे आता आपण अनेक ठिकाणी पाहतो की महापुरुषांचा सहवास लाभला की आपलंही आयुष्य पालटतं. संत संगतीचं महत्त्व सगळ्यांनीच वर्णन केलेलं आहे. पण इथे संत संगती म्हणजे केवळ भजन कीर्तनापुरती नाही आहे, तर ही ग्राम सुधारासाठी ही सत्संगती कशी लाभायला पाहिजे. आणि लोकसंग्रह सगळ्यात मोठा कुणी केला होता, आणि त्या संताचं नाव ह्या अध्यायाला दिलेलं आहे. आणि ते आहेत भूदान, ज्यांनी यज्ञ केला होता, असे विनोबा भावे. विनोबा भावे म्हणजे ह्यांना खरं म्हटलं तर आजच्या काळातले ते दधीचीच आहेत. दधीचीची कथा आपल्याला माहिती आहे की दधीचीनी आपली हाडं, आपल्या अस्थी अर्पण केले होते आणि त्यापासून वज्र बनलेलं आहे. असे दधीची, तसेच विनोबांनी सगळं आपलं आयुष्य समर्पण केलं, केवळ त्या भूदान यज्ञासाठी आपलं आयुष्य खर्ची घातलं. अशा विनोबांवर हा अध्याय आहे. विनोबांचा संदेश काय आहे हेही बघणार आहोत. तुकाराम महाराजांचा संदेश काय आहे हाही याच्यामध्ये थोडासा उल्लेख आलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. ही तुकाराम महाराजांची जरी पंक्ती असली तरी तीच विचारधारा घेऊन पुढे जाणारे विनोबा. त्यांनी केलेली भूदान चळवळ तर सगळ्यांनाच परिचित आहे. आणि ह्या पंक्तीवरनं, ह्या भजनावरनं आपण एवढंच घ्यायचं की अवघा संसार आपण जरी सुखाचे करू शकणार नसलो तरी आपलं गाव तर आपल्याला निश्चित सुखाचं करता येईल. आमचे तुकडोजी महाराज म्हणतात, ईश्वरे जग केले निर्माण, त्याचे कार्य अजूनही अपूर्ण, ते आपापल्या परी कराया पूर्ण, सद्बुद्धी दिली मानवा. ईश्वराने ही सृष्टी बनवली, पण ती सृष्टी बनवली तेव्हा त्याला वाटलं की ह्याला अजून थोडा फिनिशिंग टच द्यायचा आहे, थोडं अपूर्ण कार्य आहे, आणि ते कार्य पूर्ण करण्याचं काम त्यांनी माणसावर सोपवलं. आणि म्हणून इतर प्राण्यांकडे नसणारी विवेकबुद्धी, सद्बुद्धी त्यांनी मानवाला दिली.
आणि खरंच आहे, मानवाने जर का मनावर घेतलं तर आपण मागच्याच भागात पाहिलं तर नर करणी करे तो नरका नारायण बन जाय. फक्त आपली बुद्धी पालटायला पाहिजे. ही बुद्धी कशी पालटणार? आता याच्यासाठी आम्हाला एक चांगला नेता पाहिजे, लीडर पाहिजे, मार्गदर्शक पाहिजे. पण तरीसुद्धा त्या मार्गदर्शकाचं लोक कसं काय ऐकणार, हाही प्रश्न आहे. तर त्याला उत्तर असं तुकडोजी महाराज देतात. ते म्हणतात, सगळीच लोक अनुकरणशील असतात. जे काही विशेष दिसेल ते ध्यानात ठेवतात आणि निसर्ग खरंच आहे हा भरभरून देत असतो. बघा ना, आपण निसर्गामध्ये आपण काही धबधबे पाहतो, झरे पाहतो, मोठाली झाडं पाहतो, वेली पाहतो, सौंदर्य पाहतो आणि त्याची छोटीशी प्रतिकृती आपण आपल्या घरात करायला बघतो. आपल्या बागेतमध्ये 4 झाडं लावतो, छोटासा झरा, धबधबा काहीतरी निर्माण करतो. म्हणजे माणूस खरं म्हटलं तर हा अनुकरण प्रिय आहे. जे काही विशेष दिसलं ते लक्षात ठेवतात. पंचज्ञानेंद्रिय आणि त्याच्यामुळे तृप्त होतात. अशा प्रत्येक गोष्टी आपल्याला आवडतात बरं का, सगळ्यांनाच. म्हणजे शब्द आवडतो, स्पर्श, रूप, रस, गंध या 5 तन्मात्रा आहेत. आणि हे पाहून माणसाला वाटतं आपल्यालाही असं सुख मिळावं. निसर्गात पाहून तो आपल्या अंगणामध्ये 4 झाडं लावतो, कुंड्या लावतो, झोपडी सजवतो. हे माणसाचं झालं. पण लहान मुलामध्ये तर अनुकरण करण्याचा अगदी उत्साह असतो. आणि खरंच आहे, उपदेशाने जे साध्य होत नाही ते आचरणाने होतं. मोठी माणसं जशी वागतील तशी आपोआपच लहान मुलं वागतात. आपल्यालाही अनुभव आहे. आपण बाहेरून आल्यावर कपडे बदलले, चपला जागेवर ठेवल्या की आपली मुलं सुद्धा तशीच करायला लागतात. आणि खरंच ही मोठ्यांची जबाबदारी आहे. सदाचरणाने तुम्ही वागा. 100 उपदेशापेक्षा एक तुमचं आचरण मुलं लक्षात ठेवतात. तुम्ही जर का मुलांना नुसता उपदेश करत राहिला, टी व्ही बघू नका, हे खेळू नका, गेम खेळू नका, आणि तुम्ही जर तेच केलं तर मुलं तुमचं ऐकणार नाही. त्यामुळे आचरण महत्त्वाचं आहे. अगदी माऊलींनी सुद्धा नाही का सांगून ठेवलेलं, मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकांप्रती. वडीलधारी माणसं जशी वागतात तशीच मुलं वागतात. निसर्गामध्ये जे आहे तेच आपण माणूस, जे ब्रह्मांडी ते पिंडी असं म्हटलेलं आहे. त्यामुळे त्या अनुकरणशील आपण आहोत. पण अनुकरण कशाचं करायचं? चांगल्याचं जसं होतं तसं वाईटाचंही होतं. एक गाव होतं बरं का. त्या गावामध्ये कोणीतरी कोंबड्या आणल्या. त्या कोंबड्याला पिल्लं झाली. लोकांना फारच त्याचं उत्सुकता वाटायला लागली. मग दुसऱ्याने आणल्या, तिसऱ्याने आणल्या, मग खूपच कोंबड्या झाल्या. मग त्यांची झुंज लावायला लागले. त्याच्यामध्ये त्या कोंबड्या मरायला लागल्या. मग फळ झाले, त्याच्यातनं कुस्तीचे फळ आले, बैलांच्या शर्यती झाल्या. असं करत करत त्या गावामध्ये तमाशा आला, दारू आली, मांस आलं, सगळा अपप्रचार झाला आणि वाईट गोष्टी त्या गावामध्ये रुजायला लागल्या. म्हणजे एकाने केलं की दुसरा करतो. पण एकच जर का चांगला असला तर मग सगळंच गाव चांगलं होतं. एकाने कुसंस्कार दिले तर सगळंच गाव कुसंस्कारी होतं. याच्यासाठी कार्यकर्ता कसा हवा? तुकडोजी महाराज म्हणतात, सर्व गावाचे वर्तन कार्यकर्त्यावरीच जाणं, कार्यकर्ते गावाचे प्राण समजो आम्ही. महाराज म्हणतात, गावी 4 भले वागती, तरीच गाव होय उत्तम गती. मुख्य म्हणवणारे स्वार्थ साधती, तरी सर्व गावाची तैसे. पुढाऱ्यांनीच जर का स्वार्थ साधायला लागले, आपल्या पोळीवर जर का तूप ओढवून घ्यायला लागले, तर सगळं गाव तसंच वागतं. आणि व्यवहारात आपण पाहतो ना, किंवा एखाद्या ऑफिसमध्ये मोठे साहेब जर का भ्रष्टाचारी असतील तर ती कीड अगदी खालपर्यंत उतरते. पण मोठे साहेब जर का सदाचरणाने वागणारे असतील तर आपोआप सगळ्या ऑफिसवर त्याचा वचक असतो आणि सगळे लोक त्यांचं अनुकरण करतात. त्यामुळे भ्रष्टाचारी व्हायचं का सदाचारी हे आपणच बघायचे. हे सगळं करत असताना तुकडोजी महाराज म्हणतात, उत्तम खेळ, उत्तम कार्य, उत्तम कला, उत्तम सौंदर्य, गावास भूषण ज्याने होय, ते अगत्याने उचलावे. एखाद्या तुम्ही गावाच्या बाहेर गेला पण एखादी उत्तम कला मिळाली, उत्तम सौंदर्याच्या काही गोष्टी, तर ते जरूर गावामध्ये आणावं, अगत्याने ते उचलावं आणि गावाची आपल्या कीर्ती वाढेल असं उत्तम कार्य प्रत्येक गावात सुरू व्हायला खरं तर पाहिजे. आता हे कुणी करायचं? कार्यकर्त्यांनी करायचं. पण कार्यकर्ता कसा असायला पाहिजे? गावाचा जो कार्यकर्ता आहे तो निर्लोभी असायला पाहिजे. निर्लोभी. त्याला स्वतःचा स्वार्थ साधण्याचा लोभ नसावा
आणि खरंच आहे, गावाच्या प्रमुखावरच संपूर्ण गावाच्या आदर्शाची भिस्त असते. आता जर का लोकांना आपलंसं करून घ्यायचं असेल तर कार्यकर्त्याचं आचरण पहिल्यांदा शुद्ध हवं, स्वच्छ हवं. आणि हे ओळखायचं कसं? पण हे ओळखू येतं बरं का. तुम्ही फार लोकांना फसवू शकत नाही. तुमच्या एकूणच देहबोलीवरनं, बॉडी लँग्वेजवरनं कार्यकर्त्याचं आचरण कसं आहे हे निश्चितपणाने ओळखता येतं. आणि अगदी सामान्य माणसाचा सुद्धा कल चांगल्या गोष्टी करण्याकडेच असतो. माणसाचा अगदी सहज स्वभाव असा आहे की त्याला जे उत्तम वाटतं, जे आवडतं ते तो न सांगता देखील करतो. खरंच आहे ना. जे आवडतं, जे छान वाटतं, दुसऱ्यामध्ये हे गुण आहेत ते माझ्यामध्ये यावेत असं वाटलं की तो आपोआप ते कुणीही न सांगता ते करतं. आणि हे कोण करतं? तर हे जास्त ही प्रवृत्ती असते, ही तरुणांमध्ये जास्त आढळते. आणि म्हणून आपल्या देशाचं एक वाक्य आहे की कॅच देम यंग. मुलं असतानाच त्यांना धरा, त्यांच्यावर उत्तम संस्कार करा. जोपर्यंत ती माती ओली आहे तोपर्यंत त्याच्यावर ठसा उमटतो, त्याच्यावर इम्प्रेशन उमटू शकतं. आणि म्हणून स्वामी विवेकानंदांनी सुद्धा सांगितलं होतं की मला देशप्रेमी असे फक्त 100 युवक द्या, मी या राष्ट्राचं भवितव्य बदलून दाखवेन. कारण तरुण वयामध्ये हा चैतन्य, हे उत्साह अगदी सळसळत असतो. त्यामुळे ही जबाबदारी कार्यकर्त्यावर आहे. कुणाचा सहवास, कुणाची संगती लाभते ह्याच्यावर आहे. पण ती संगती ज्याची लाभते तो कसा असावा? निर्लोभी, निपक्षपाती, निर्वैर असा असेल कार्यकर्ता तर ह्या गोष्टी घडणं अशक्य अजिबात नाही. आणि एका कार्यकर्त्यामुळे सुद्धा गाव अगदी सुधारू शकतो. हा झाला पहिला अध्याय, संसर्ग प्रभा विनोबांचा आहे. आता आचार प्राबल्य. आचार तर आम्हाला कळला, आचरण कसं करायचं हेही कळलं. पण त्याच्यासाठी आम्ही आदर्श कुणाचा घ्यायचा? या आचार प्राबल्यासाठी आदर्श सांगितला आहे महात्मा ज्योतिबा फुले. दुसऱ्यांना नुसतं सांगून चालत नाही. आपण आधी पहिलं तसं वागावं लागतं. ज्योतिबांनी काय केलं? अस्पृश्यांची पहिली शाळा खुली केली, अस्पृश्यांसाठी पहिली शाळा काढली. आणि त्यांनी आपली जी विहीर होती ना, पूर्वी फार स्पृश्य, अस्पृश्य, ब्राह्मण, इतर वर्ण वगैरे असं फार होतं. पण त्यांनी काय केलं तर आपली जी अंगणातली आपली विहीर होती ती सर्वांसाठी खुली केली. सर्व जाती वर्णाच्या लोकांसाठी ती विहीर खुली केली. आणि स्वतःपासून जो नेटाने सुरुवात करतो तोच समाज बदलवू शकतो. आधी केले आणि मग सांगितले. आपल्याकडे आत्ता अशी म्हण आहे आजच्या जगामध्ये, चॅरिटी बिगिन्स ॲट होम. सुरुवात तुमच्यापासून करा. लोकांना उपदेश करणं, भाषणं देणं, प्रवचनं देणं सोपं आहे. पण सुरुवात स्वतःपासून करायची. कुणी करायची तर पुढाऱ्यांनी करायची. पण पुढारी याची एक जराशी विपरीत व्याख्या केली जाते बरं का. पुढारी म्हणजे जे पुढिलांचे अरी आहेत, म्हणजे पुढच्यांचे जे शत्रू आहेत ते पुढारी, असं नाही आहे. असं नको व्हायला. असं झालं तर आपलं, हे महाराज म्हणतात, असं जर का लोक असतील पुढारी म्हणजे तरुणांचे जर का शत्रू झाले तर आमचं बोलणं म्हणजे कसं होईल सांगू का? नगाऱ्यापुढे तोणतोणं. असं नाही व्हायला पाहिजे, असं नको आहे व्हायला. आणि म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की पुढारी खंबीर असावा, तो धैर्यशील असावा. नाहीतर काय होतं सांगू का? घोडे शिकवाया आणला स्वार, तोची पडला मोडोनी कंबर, कैसे बसतील मग इतर घोड्यावरी. घोडे शिकवण्यासाठी एक आणला बरं का, एक मोठा चांगला स्वार आणला. आणि पहिल्या दिवशी तो शिकवायला लागला आणि तो त्याचीच कंबर मोडली, तो खाली पडला. मग इतर लोक बसतील का? पुढाऱ्याचं तसंच आहे. पुढाऱ्यांनी आधी स्वतः खंबीर असायला पाहिजे. आणि कुणालाही उपदेश नाही आवडत. कुणालाही उपदेश करायला गेलो आपण तर ते म्हणतात तुम्ही कोण आम्हाला सांगणार आहे, असं म्हणतात. आणि म्हणून आधी ते आपण करायला पाहिजे. लोकांशी जे शिकवावे ते आधी आपणच आचरावे. नुसते पुढारी म्हणून मिरवावे तेणे आदर न वाढे. ज्याने सत्याशी नाते जोडले त्याचे अंगी गुरुत्वाकर्षण आले. सांगण्याहूनही सामर्थ्य चाले त्याच्या शुद्ध जीवनाचे.
असा जर का खरंच उत्तम नेता मिळाला ना समाजाला, तर त्याचं काय होतं सांगू का? जसं लोहचुंबकाला लोखंडाचे कण येऊन चिकटतात, तसा हा माणसाकडे गुरुत्वाकर्षण येतं. म्हणजे लोक त्याच्याकडे आपोआप आकर्षितच होतात. का? तो उपदेश करतो म्हणून नाही, तर त्याचं स्वतःचं आचरण तसं आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे, सांगण्यापेक्षा सुद्धा सामर्थ्य कशाचं आहे? शुद्ध जीवन, शुद्ध आचरणाचं सामर्थ्य सांगितलेलं आहे. आता हा पुढारी, हा नेता कसा असायला हवा? कसा असायला हवा? तर त्याचं फार सुंदर वर्णन तुकडोजी महाराज करतात. ते म्हणतात, पवित्र मित आहार विहार. आहार आणि विहार कसा हवा? पवित्र, पावन पाहिजे, मित पाहिजे, थोडाच पाहिजे. पवित्र मित आहार विहार, निद्रा थोडी शांती फार. थोडीच निद्रा घेतली तरी त्याच्या मनामध्ये शांती परिपूर्ण आहे. सदा प्रसन्नता मुखावर, बोलता चालता. असा जो प्रसन्न आहे ना, त्याच्याकडे लोक आपोआप आकर्षित होतात, की हा जवळ असावा असं वाटायला लागतं त्यांना. बघा, परत वाचते. पवित्र मित आहार विहार, निद्रा थोडी शांती फार, सदा प्रसन्नता मुखावर, बोलता चालता. असा पुढारी पक्षपात करणारा नसावा. हा माझ्या जातीचा आहे, हा माझा मित्र आहे, हा माझा नातेवाईक आहे, असं नको. त्यांनी शब्दाची किंमत आधी राखली पाहिजे. शब्दाला किंमत, आपण जे बोलतो ते कुठलंही शब्दसुद्धा व्यर्थ जाता कामा नये. शब्दाला किंमत असली पाहिजे. दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे वेळेला महत्त्व पाहिजे. एखाद्या वेळेला मी येतो म्हणून सांगितलं की त्या वेळेला पोचलाच पाहिजे. वेळेला अत्यंत महत्त्व आहे. पण आपण समजा 1 तासभर उशिरा गेलो तर तेवढ्या 100 लोकांचे 1 तास वाया घालवलेत. त्यामुळे ते कुणाचाही वेळ वाया नाही घालवायचा. म्हणून त्यामुळे वेळेला महत्त्व देणारा असावा. दुसऱ्याचं सुख दुःख हित जाणणारा असावा. कुणाला काही फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम आहे, कुणाला आर्थिक प्रश्न आहेत, कुणाला शिक्षणाचे प्रश्न आहेत, कुणाला समाजाचे प्रश्न आहेत, हे सगळं त्याला कळलं पाहिजे न सांगताच. आणि असं जो करतो ना, त्याला समर्थ रामदास स्वामी म्हणतात, आपणाशी चिमोटा घेतला तेणे प्राणी दुखावला, आपणावरून दुसऱ्याला ओळखीत जावे. याच्यासाठी काय करायचंय? मला कसं वाटतं, लोकांनी रागाने माझ्याकडे पाहिलं, माझा अपमान केला तर मला वाईट वाटतं. तर मी का बरं दुसऱ्यांचा अपमान करू? ही काळजी प्रत्येकाने खरं म्हटलं तर घेतली पाहिजे. आणि प्रचारकांनी, पुढाऱ्यांनी तर नक्कीच घेतली पाहिजे. ज्याचं अंतःकरण किंवा ज्याचं आचरण अंतर्बाह्य सात्विक आहे, त्याला तर लोक देवा समान मानतात. त्याच्या हृदयामध्ये, त्याच्या बोलण्यामध्ये, त्याच्या वागण्यामध्ये मेळ हवा. तिन्हीमध्ये एकवाक्यता असावी. नाहीतर मनात एक आहे, बोलण्यात दुसरंच आहे आणि वागण्यात तिसरंच आहे, असा माणूस कुणालाच आवडत नाही. पण ज्याच्या बोलण्यामध्ये माधुर्य ओतायचे, माधुर्य ज्याच्या बोलण्यामध्ये असेल ना, आणि माधुर्य म्हणजे फक्त गोड आवाज नाही बरं का, ज्याच्यामध्ये दुसऱ्याच्या हिताची कळकळ आहे ते माधुर्य. असं जर का असेल तर अनेक लोक आकर्षित होतात. आणि फाफट पसारा बोलायचा नाहीये, त्याच्यातलं निवडकच घ्यायचं. मोठं व्याख्यान अगदी 2 तासाचं असेल ते अगदी 15-20 मिनिटात सुद्धा तुम्ही शॉर्ट करून सांगू शकता. त्यामुळे निवडकच घ्यायचंय, निवडकच द्यायचंय. नाहीतरी उत्तम रत्न निवडून द्यावी असं म्हटलेलं आहे. किंवा समर्थ आमचे म्हणतात, महंते महंत करावे. आणि शेवटी काय आहे, व्यक्ती मिळूनच गाव होतं ना. इथे कुठेही दांभिकता नको. आणि त्यांनी सांगितले, तुकडोजी महाराज फार एक उपरोधिक समाजावर ताशेरे ओढतात. तेव्हा ते म्हणतात, न सोडताही पेंढारीपण, त्यांना पाहिजे पुढारीपण, इच्छिती संन्याशाचा सन्मान, पत्नी घेऊन खांद्यावरी. पेंढारी म्हणजे लुटारू आहेत बरं का. पेंढारी पण सोडत नाही आहेत, पण पुढारी पण पाहिजे. म्हणजे दुसऱ्यांना लुटण्याचे हे सगळे धंदे नेता होणं असं चालणार नाही. आणि इच्छिती संन्याशाचा सन्मान, संन्याशाला लोक सन्मान देतात, पण ह्यांना तेही करायचं नाही, संन्यास घ्यायचा नाही. पत्नी घेऊन खांद्यावरी, पत्नीला बरोबर घेऊन कसला संन्यास आलाय. त्यामुळे एक असं वचन आहे, उपरोधिकच वचन आहे, काखे घेऊन या दारा, म्हणे मला संन्याशी करा. मला संन्यास घ्यायचा आहे पण माझी बायको बरोबर येणार, याला काहीच अर्थ नाही आहे. त्यामुळे ह्याच्यावर महाराज जरा ताशेरे ओढतात. आणि खरंच आहे, नुसती बडबड करणारी माणसं समाजामध्ये पुष्कळ असतात.
तुकडोजी महाराज म्हणतात नुसते बोल बच्चन नकोत, तर त्यांनी सांगितलं क्रियावान तोची पंडित किंवा सर्व भूत हिते रतहा असा पुढारी आम्हाला पाहिजे. आणि त्यांनी एक शेवटचा अगदी त्याच्यावर टिप्पणी केली आहे. तुकडोजी महाराज म्हणतात लाख बोलक्याहून थोर एकची माझा कर्तबगार, हे वचन पाळोनी सुंदर गाव सुधारावे कार्याने. बोलणारे पुष्कळ जगात असतात, लाख बोलक्याहून थोर, या लाख बोलणाऱ्यांपेक्षा कार्य करणारा एकच माझा कार्यकर्ता मला प्रिय आहे, कारण तो संपूर्ण गावामध्ये सुधारणा करतो, असंही तुकडोजी महाराजांनी सांगितलेलं आहे. असा हा 7वा अध्याय होता, आचार प्राबल्य ज्योतिबा फुले. आता 8वा अध्याय काय? ह्याच लोकवशीकरण, लोकांना एकत्र करायचे, चांगल्या कार्यासाठी लोकांना एकत्र, लोकांची संघटना करायची. त्याच्यासाठी काय हवं तर प्रचार व्हायला पाहिजे. समजा एखादा माणूस सत्कार्य करतोय पण ते आमच्यापर्यंत पोचलंच नाही तर काय उपयोग. मग प्रचार महिमा, आणि प्रचार महिमासाठी त्यांनी चित्र निवडलंय, संदेश निवडलाय, तो भगवान गौतम बुद्ध. आणि प्रचाराच्या बाबतीत गौतम बुद्धांनी बौद्ध धर्माचा जेवढा प्रचार केला तेवढा फार इतरांनी क्वचितच केला असेल. अगदी लहानपणी शाळेत सुद्धा होता की पहिल्यांदा भगवान बुद्धांनी अगदी श्रीलंका असेल, अनेक ठिकाणी ब्रह्मदेश असेल, नेपाळ, भूतान, इकडे सगळ्या बौद्ध धर्माचा प्रचार केला. आणि म्हणून प्रचारक कसा असावा तर भगवान गौतम बुद्धाचा. बघा ना, जगातील या दुःखाच्या दर्शनामुळेच सिद्धार्थाचा गौतम बुद्ध झाला. या दुःख निवारणासाठी, लोकांच्या दुःख निवारणासाठी त्यांनी राजत्याग सुद्धा केला. सत्य, अहिंसा यांच्या प्रचारासाठी भ्रमण केलं. त्यांच्या शिष्यांनी अगदी देशात असेल, भारतात असेल, देशाबाहेर असेल, धर्मप्रसाराचं एक कार्यच हातात घेतलं होतं. सम्राट अशोकाची कथा आपल्याला माहिती आहे की घनघोर युद्ध झालं, त्याच्यामध्ये प्रचंड असा जनसंहार झाला आणि तेव्हा सम्राट अशोकाचं मतपरिवर्तन झालं. पण त्याचं मतपरिवर्तन झालं तसंच या बौद्ध धर्मामुळे, या सत्य अहिंसेच्या आचरणामुळे आम्रपाली नावाची वेश्या होती ती सुद्धा सन्मार्गाला लागली, किंवा अनेक अनेक दुष्ट मार्गाला दुर्जन होते ते सुद्धा चांगल्या मार्गावर आले. हे या प्रचाराचं महत्त्व आहे. पण त्याच्यासाठी प्रचारक मात्र प्रभावशाली हवेत, कारण प्रचार ही शेवटी कला आहे. आणि प्रचार, तुकडोजी महाराज काय म्हणतात बघू, प्रचार ही कला आहे, प्रचार अंतःकरणी राहे, पोट भरावयाचाही उपाय प्रचारतंत्र. पण प्रचार 2 प्रकारचे असतात. धूर्त, खोटं, काहीतरी वस्तू दुसऱ्याच्या गळ्यात मारायची, हा प्रचार योग्य नाहीये. आणि काही लोक तर या गावामध्ये प्रचार वेगळाच काहीतरी करतात आणि गावामध्ये अशांती माजवतात. याचा प्रचार नकोय आपल्याला. आपल्याला चांगल्या गोष्टीचा प्रचार व्हायला पाहिजे. कारण तुकडोजी महाराज काय म्हणतात बघूया, वाईटाकडे सहज प्रवृत्ती, अनेक प्रलोभने दुष्टांचे हाती, आम्रतरू मेहनतीनेही न जगती, गवत वाढे न पेरता. काय म्हटले बघा, फार सुंदर दृष्टांत देतात बरं का महाराज. ते म्हणतात गवताची काही राखण करावी लागत नाही, ते पेरावं पण लागत नाही, गवत आपोआपच उगवतं. तशा वाईट गोष्टीसाठी काहीच प्रयत्न करावे लागत नाही, वाईट गोष्टी आपोआपच फोफावतात. पण आम्रतरू मेहनतीनेही न वाढे, आंब्याच्या झाडाची मात्र थोडी काळजी घ्यायला लागते. तसंच सद्विचार समाजामध्ये पसरवण्यासाठी, त्याचा प्रचार होण्यासाठी उत्तम प्रचारक हवे. आणि उत्तम गोष्टीचा प्रचार करणं त्या मानाने अवघड आहे. प्रचारासाठी राजसत्तेचा काहीच उपयोग नाही. पैसे देऊन प्रचार कधीच घडत नसतो. तर संतांची वचनं त्यासाठी उपयोगी पडतात. कारण अंतःकरणाला भिडणारं काय आहे तर आमच्या संतांची वचनं आहेत. बघा ना, या विश्वाच्या या काळाच्या भांडारामध्ये कितीतरी राजे आले गेले, परंतु संतांचा ठसा मात्र दीर्घकाळ असा टिकून राहतो. लोकांच्या मताच्या परिवर्तन करण्यासाठी केवळ दंडनीती पुरेशी नसते, शिक्षा करून काही उपयोग नसतो. तर सज्जनांच्या उपदेशामुळे अंतर्वृत्ती सुधारून क्रमाक्रमाने हळूहळू जग आदर्श होण्याची शक्यता आहे. अहो महाराज म्हणतात, अहो जनशक्ती केवढी महान, ती जो आणील संघटवून
तो स्वर्गावरही लावी निशाण आपुल्या कार्ये. काय सुंदर उपमा दिली आहे तुकडोजी महाराजांनी. ते म्हणतात जनशक्तीमध्ये खूप मोठं सामर्थ्य आहे. ही महान अशी जनशक्ती आहे. त्याची जर का संघटना केली ना, त्यांना उत्तम कार्यासाठी एकत्र आणलं, असा प्रचारक, असा पुढारी, असा नेता स्वर्गावर सुद्धा आपला झेंडा फडकवू शकेल. आपुल्या कार्य, आपल्या कार्याने एवढी शक्ती त्याच्यामध्ये असते. आणि खरंच हा लोकसंग्रह, लोकवशीकरण साधलं ना, तर ह्या प्रचारकाला स्वर्गसुखही ठेंगणं होतं असंही म्हटलेलं आहे. पण हा प्रचारक कसा असावा, प्रचारक कसा असायला हवा, त्याला एक अत्यंत सुंदर दृष्टांत तुकडोजी महाराज देतात. ते म्हणतात, राणीमाशी जाऊन बैसली, तिथे मधमाशांची रीघ लागली, पाहता पाहता सृष्टी सजली, होईल ऐसे. एक राणीमाशी असते, ती जिथे जाते तिच्या पाठोपाठ आपोआप त्या सगळ्या मधमाशा जातात आणि एक सुंदर असं पोवळं तयार करतात, मधाचं पोवळं. प्रचारक सुद्धा असा असायला हवा की त्याच्या पाठोपाठ आपोआपच माणसं जायला पाहिजेत आणि एक सुंदर सृष्टीची रचना घडवायला पाहिजे, कारण त्याच्याकडे गुरुत्वाकर्षक शक्ती आहे ना. आणि तो प्रचारक कसा असावा, त्याला कशाचीही आसक्ती नसावी, त्याला काही मिळवायचं आहे असंही नाही. कारण खरं सांगू का, फळ पिकलं ना की ते आपोआपच गळून पडतं. फळ पिकल्यानंतर त्याला चीक सुद्धा राहत नाही. कच्चं फळ जर का ओढून काढलं तर त्याला चीक असतो, पिकलेल्या फळाला चीक नसतो. तशीच हा पिकलेला प्रचारक म्हणजे जो खरा मॅच्युअर आहे, अशा प्रचारकाला आसक्ती नसते. त्याला स्वतःला तुम्ही काही पैसे द्या, त्याचं मान सन्मान करा, कुठलीही आसक्ती नाही, निरासक्त वृत्ती असते. आणि खरा प्रचारक कसा असतो सांगू का, प्रचारकास उरले नाही घर, सर्वची घर त्याचे माहेर, सर्व जन हेची त्याचे गोत्र, विश्वा माझी. सगळं घरच त्याचं होऊन जातं. त्याला माझं स्वतंत्र घर, माझा एवढा फ्लॅट, माझी एवढी झोपडी, एवढंही त्याला उरत नाही. हे सगळं घर म्हणजे त्याचं माहेर होतं. आणि माहेर जिथे आपल्याला आराम वाटतो ते माहेर, आणि सगळं घर हे त्याचं माहेर आहे. किंवा सगळे लोक त्याचे गोत्रज आहेत, म्हणजे नातेवाईकच होतात, विश्वा माझी. आणि आपल्याकडे सुद्धा म्हण आहे बरं का, कामावे तो सामावे. आणि सेवा प्रेमाने जो सगळ्यांना आपलंसं करतो तोच खरा कार्यकर्ता, तोच खरा नेता, तोच खरा पुढारी. असा तत्वानी वागणारा जर का प्रचारक असेल तर तो काय करतो, सगळीकडे जिथे जिथे लोक एकत्र येतात तिथे जाऊन तो आपला प्रचार करतो, उत्तम चांगल्या कार्याचा. म्हणजे कुणाची जयंती असो, पुण्यतिथी असो, लग्न असो, मुंज असो, भजन असो, प्रवचन असो, राजकीय सभा असो, तिथे जातो आणि तिथे तो आपल्या मताचं प्रतिपादन करतो. म्हणजे कुठे कुठे सांगू का, तुकडोजी महाराज म्हणतात, कोठे शिंपियाचे दुकानी, कोठे न्हावियाचे सलुनी, ओटी चहोटी चौकोनी प्रचार चाले. अहो, तो न्हाव्याच्या दुकानात असो, शिंप्याच्या दुकान असो, जिथे एकत्र लोक आले तिथे याचा प्रचार चालतोच. आणि असा प्रचारक कसा होतो, ऐसा प्रचारक जादूगार, त्याच्या मुठीत जनसागर, नव्या सृष्टीचा कारागीर साधा सुद्धा. आता या प्रचारकाच्या पाठोपाठच लोक जायला लागतात, त्याला बोलवावं लागत नाही लोकांना, या या, लोकच त्याच्या पाठीमागे, लोकांचं जथा त्याच्या मागे फिरायला लागतो. कारण त्याच्या शब्दांना वजन प्राप्त झालेलं असतं. तो स्वतः निरपेक्ष आहे, त्याचा निर्धार आहे तो दृढ निर्धार आहे. त्याला कशाची अपेक्षा नाही आहे. तुम्ही काय पैसे द्या का, पुष्पगुच्छ द्या का, हार घाला का, त्याची पेपरमध्ये बातमी छापा, कशाचीही अपेक्षा नाही आहे. असा हा नव्या सृष्टीचा कारागीर आहे. आणि त्याच्याकडे काय असतं तर संकल्प जो केला आहे तो सिद्धीला नेण्यासाठी ज्याची गरज आहे ती धृती, ती जी शक्ती आहे, उत्साहाच्या पाठोपाठ धृती येते, अशी धृती त्याच्याकडे असते. त्याच्याकडे नाही हा शब्दच नाही आहे, त्याच्या डिक्शनरीमध्ये नाही हा, अशक्य हा शब्दच नाही आहे. आणि तो काय म्हणतो, जिथे कमी तिथे आम्ही, असं तो म्हणतो. आणि हा जो प्रचारक आहे, हा जो नेता आहे, तो कसा असतो, निश्चये ग्राम निर्मावया, प्रचारक हाची मुख्य पाया, ग्रामगीता ही याच कार्या, निर्माण केली तुकड्या म्हणे. तुकडोजी महाराज म्हणतात, ही ग्रामगीता ह्याच्यासाठीच मी सांगतोय बरं का. हा उत्तम गाव निर्माण करायचं असेल
तर ही ग्रामगीता आपल्याला अत्यंत उद्बोधक ठरणारे, मार्गदर्शक ठरणारे. त्यामुळे या ग्रामगीतेचं तुम्ही वाचन करा, मनन करा, त्याप्रमाणे आचरण करा आणि आपापलं गाव सुधारा. एवढं जरी केलं तरी हा संपूर्ण देश सुधारणार आहे, हे राष्ट्र सुधारणार आहे, हे विश्व सुधारणार आहे, असं तुकडोजी महाराजांची प्रार्थना आहे, असं त्यांचं खरं तर स्वप्न आहे. याच्यानंतरचा 9वा अध्याय, लोक वशीकरण पंचक मधला 9वा अध्याय. आपण पाहिलं प्रचार कसा करायचा, कार्यकर्ता कसा असावा, नेता कसा असावा, निस्वार्थी वगैरे आपण पाहिलं. आता हे सगळं नुसतंच बोलून भागणार नाहीये, प्रत्यक्ष सेवा करायला पाहिजे. आणि ह्या पुढचा जो अध्याय 9वा अध्याय, त्याचं नावच मुळी आहे सेवा सामर्थ्य. सेवेमध्ये केवढं सामर्थ्य आहे हे तुकडोजी महाराजांनी या 9व्या अध्यायात सांगितलंय. आणि त्याच्यासाठी संदेश कुणाचा आहे तर संत दामाजी पंत. आपल्याला माहिती आहे, कथा तर नक्कीच माहिती असणार आहे. मंगळवेढ्याचे जे सुभेदार होते दामाजी पंत यांनी जेव्हा त्या काळी दुर्गादेवीचा दुष्काळ पडला होता, तेव्हा लोक अगदी भुकेले होते, उपाशी होते, मरणोन्मुख झालेले होते. अशा लोकांचे प्राण वाचवण्यासाठी त्यांनी सरकारी कोठार आपल्या अधिकारामध्ये खुलं केलं आणि सगळ्या लोकांना धान्याचं वाटप केलं. आणि त्यांच्यावर राजाचा कोप होऊ नये, राजसत्तेचा कोप होऊ नये म्हणून साक्षात पंढरीरायांनी महाराच्या रूपामध्ये त्यांना वाचवलेले, त्यांच्या कोपाचं निवारण केले आणि बिदरच्या शहाला त्याची रुजवात घालून दिलेली आहे, त्याच्यापर्यंत ते पोचवलेलं आहे निरोप. आणि खरोखर अशा दामाजी पंतांचं हे खरी जनसेवा कशी असावी याच्यासाठी हे बोलकं उदाहरण आहे. इथे जरी बोलकं असं मी म्हटलं असलं तरी खऱ्या सेवेला खरं सांगू का, शब्दांची गरजच नसते. जिथे कार्य प्रत्यक्ष दिसत असतं तिथे बोलण्याची गरजच नाहीये. शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले, अशी शब्दांची जिथे आवश्यकताच उरत नाही. आणि तुकडोजी महाराज म्हणतात, सेवा शब्दाविणही बोलकी, सर्व लोका करोनी सुखी, त्यांचे हृदय सहज जिंकी, आत्मीयता वाढवी. अंतःकरण खरं सेवेने जिंकता येतं, शब्दांनी नाही. सेवा सगळ्यांनाच आवडते. बघा ना, दृष्टांत लगेच दिलाय त्यांनी, लगेच उदाहरण दिलंय की आपण जंगलात जातो, अरण्यात जातो, वनामध्ये विहार करायला जातो. आपल्याला त्या रानफुलांची नावं सुद्धा माहिती नसतात, पण त्यांचा सुगंध दरवळत असतो, तो सुगंध आकर्षित करतो. नाव नसे ना का माहिती, तसंच त्याच्याबद्दल शब्दाने माहिती नसली तरी सेवा प्रत्यक्ष दिसते. आणि या सेवेने काय घडतं तर सेवेने अंगी सामर्थ्य येते. जे जे बोलाल तेची घडते, हसते परहसते सर्वची होते काम त्याचे. सेवेने काय होतं, आत्मशक्ती वाढते. फार मोठा सिद्धांत सांगितलाय बरं का. सेवेमुळे आत्मशक्ती वाढते आणि ज्याची आत्मशक्ती वाढते त्याला आपोआप वाचासिद्धी सुद्धा लाभते. त्यांनी बोललेलं सहजच खरं होतं. तो प्रत्यक्ष काम करत असेल किंवा नसेल, पण प्रत्यक्ष म्हणा अप्रत्यक्ष म्हणा त्याची कामं होतच जातात आणि लोक मग त्याला देव मानायला लागतात. पण त्याला स्वतःला त्या मानण्याचं काहीही नसतं. परी जो सेवाची मागतो धन, काही अपेक्षा न ठेवोन, तो झाला शेवटी भगवान, पूजू लागले घरोघरी. असा जो नेता आहे, असा कार्यकर्ता आहे, त्याला सेवा हीच आवडते, सेवा हीच त्याची संपत्ती असते आणि तो लोकांसाठी देवतुल्य होतो. जणू काय अगदी देवघरातच त्याचे फोटो लावले जातात, इतका तो लोकांना आवडायला लागतो. आणि तीर्थयात्रा करा, धर्म दानधर्म या सगळ्यापेक्षा महत्त्वाची आहे ती सेवा. आणि सेवेमुळेच माणूस धन्य होतो, त्याचा पुण्यसंग्रह वाढतो. आणि तो काय करतो, खरंच आहे, ज्यासी जरुरी त्यासी न द्यावे, पवित्र स्थान म्हणून उधळावे, तरी तेने पुण्य कधी न पावे जनसेवेचे. लोक मात्र याच्या विरुद्धच वर्तन करतात. तीर्थयात्रेला काय जातात, दान धर्म काय करतात, ते वाईट आहे असं नाही माझं म्हणणं, पण जिथे ज्याला खरी गरज आहे तिथे द्या ना. तिथं न देता पवित्र स्थान आहे म्हणून कुठेतरी काशीला जाऊन त्या लोकांना मदत करायची. पण आपल्या अवतीभोवती आहेत ना असे कितीतरी गरजू लोक आहेत, कितीतरी ज्यांना आवश्यकता आहे, ज्यांना गरज आहे, अशांना तुम्ही नक्कीच मदत करायला हवी.
आणि खरंच आहे, आपल्या गीतामध्ये सुद्धा सांगितलंय ना, घेऊनी पंगू आपुल्या पाठी, आंधळ्याची होतो काठी, पायाखाली ज्याच्यासाठी, देव अंथरी निज हृदयाला, जो आवडतो सर्वाला, तोची आवडे देवाला. आता हा परमेश्वरच होऊन जातो. हा जो चांगला सेवाधर्मी जो कार्यकर्ता आहे ना, त्याच्या हृदयामध्ये परमेश्वर आहे, तो स्वतःच परमेश्वर होऊन जातो. परंतु याला सुद्धा अपवाद आहेतच बरं का. काही लोक उगीच बडबडच करतात, म्हणजे ज्याला तोंड पाटीलकी म्हणतात ना, असे लोक करतात आणि फुकटची शाबासकी घेतात. त्यांनी काम काहीच केलेलं नसतं. ते काय करतात, सेवा नसावी वरपांगी दांभिक, आत एक बाहेर एक, सेवा नसावी कृत्रिम सुरेख, कागदी फुलापरी. खोटी सेवा, खोटं ढोंग करणारे असतात की जगामध्ये, पण कागदी फुलांना जसा वास येत नाही, दिसतात ते आकर्षक, पण नीट जवळ पाहिल्यावर कळतं की अरे ही कागदाची आहेत, खोटी फुलं आहेत. तसं यांचं वर्तन असतं. तसं असायला नको. मग कसं असायला हवं, ज्याने आपुले घर विसरावे, त्यानेच गाव माझे म्हणावे. जो स्वतःची संकुचित वृत्ती विसरून गेलेला आहे, माझं घर हे विसरूनच गेलेलं आहे, सगळं गावच ज्याचं घर झालेलं आहे, अशाला मात्र या सेवा कार्याचा निश्चितच उत्तम सेवाभावी असं म्हणता येईल. असा सेवाभावी जो असतो. आता हा तुम्ही म्हणाला, असं हे खरं शक्य आहे का जगामध्ये? इतकी सेवा करून इतक्या लोकांमध्ये मिसळणं खरं शक्य आहे का? आहे ना, नक्कीच आहे. अहो, तुमचा आणि माझा एक सेवाभावी मित्र आहे. हां, काय म्हणताय, सेवाभावी मित्र? आपला मित्र आहे ना. कोण मित्र आहे? मित्रच हा आपला मित्र आहे. सूर्य सकळांची सेवा करी, बदलान मागे तिळ भरी, सातत्याने चाले त्याची चाकरी, सेवा भावे. सूर्य काय करतो बघा, सगळ्यांची सेवा करतो, पण त्याच्या बदल्यात तो काही मागतो का? त्याला काही पगार आहे का? त्याला तुम्ही काही मोबदला देता का? त्याला तुम्ही थँक्यू तरी म्हणता का? काही त्याला गरजच नाही, अपेक्षाही नाही. सातत्याने त्याची चाकरी वर्षानुवर्षे युगानुयुगे चालूच आहे, सेवाभाव आहेच आहे. मग आपल्याला होता येईल का सूर्यासारखं? होता येईल का? आणि खरंच आहे, या सृष्टीमध्ये सेवाभावाने जर का कार्य केलं तर ते सगळी कार्य ही यज्ञ स्वरूप होतात. यज्ञ कार्यच घडतं. साधं कुठलंही अगदी झाडूवाल्याचं कार्यसुद्धा यज्ञ स्वरूप होऊ शकतं. आणि मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? आपले कष्ट अर्पित जावे, यज्ञ शेष जैसे. आपले कष्ट आहेत ना, ते अर्पण करायचे समाजाला. आणि आपण मग काही खायचं प्यायचं नाही का? अहो, खायचं ना. यज्ञ शेष जैसे म्हणजे कसं सांगितलं, यज्ञामध्ये त्या देवतांना हवन केलं जातं, नैवेद्य दाखवलं जातं, आणि त्या सगळे झाल्यानंतर त्याचा प्रसाद म्हणून स्वीकारतो. तसा हा सेवाव्रती जो आहे तो प्रसाद म्हणून काही भाग त्याचा स्वीकारतो. आणि इथे म्हटलेलं आहे, नाही तरी कष्टासी दडे मागे, नाव होता पुढे धाव घे. काही लोक असतात, कष्ट करायची वेळ आली की मागे लपतात, आणि जर का नाव घ्यायचं, बक्षीस घ्यायची वेळ आली की पुढे पुढे करतात. असं नकोय. अशा लोकांचं काहीच उपयोग नाही, त्यांना सेवाभावी नाहीच म्हणता येणार. उलट असे प्रचारक जर का गावात येणार असतील तर त्यांचं दडपणच वाटतं, त्याचं धाकच वाटतं. अरे बापरे, आता हे येणार म्हणजे यांची सेवा करा, त्यांच्यासाठी अमकी कामं करा. असं नाही आहे. सेवाभावी कसा असायला हवा? सेवाभावी आला गावी, तेव्हा दिवाळी दसराच वाटावी. तो आल्यावर आपल्याला आनंदून जायला पाहिजे की अरे हे सेवाभावी आपल्या गावात येणार आहेत, आता आपण त्यांचं मोठं स्वागत करू, हे आतून वाटायला पाहिजे. सरकारी योजनानुसार नाही. असा सेवाभावी आला की तो काय करतो, सर्वांची मने संतोष व्हावी सहकार्याने. आणि त्यांनी काय केलेलं आहे, या सेवेच्या सूत्राने, सेवेच्या धाग्याने संपूर्ण गाव बांधून ठेवलेलं आहे. प्रेमाच्या धाग्याने, जबरदस्तीच्या नाही, धाकदपटच्या नाही, अशा प्रेमाच्या धाग्याने तो संपूर्ण गाव बांधून ठेवतो. असं हे सेवा सामर्थ्याचं महत्त्व आहे. आणि संत दामाजींनी जशी सेवा केली तशाच प्रकारची नाही, आता आधुनिक युगामध्ये वेगळ्या प्रकारची, पण सेवाभाव जर का मनात असेल तर तो सेवाव्रती लोकांना निश्चितच आपलासा वाटतो, जवळचा वाटतो. असं हे सेवा सामर्थ्य त्याचं महत्त्व सांगितलं आहे. आणि त्याच्यातलाच या लोकवशीकरणाचा शेवटचा अध्याय आहे, तो आहे संघटन शक्ती.
जगामध्ये पुष्कळ चांगले लोक आहेत बरं का, नाही असं नाही आहे. पण काय होतं, गंमत अशी आहे की दुष्ट लोक एकत्र येण्याची शक्ती म्हणजे किंवा त्याची शक्यता जास्तीत जास्त असते. दुष्ट लोक दुष्ट कार्यासाठी, अतिरेकी संघटना वगैरे ते एकत्र येतात. पण सज्जन लोक एकत्र येणं फारच अवघड असतं. मग आता या सज्जनांना एकत्र करण्यासाठी त्यांनी कोणाचं चित्र निवडलंय, कोणाचा संदेश निवडलाय, तर तो आहे शिखांचे 10वे गुरु श्री गुरु गोविंद सिंग. गुरु गोविंद सिंगनी काय केले, कार्य काय केले, तेही आपण ओघाओघानी बघणार आहोत. गुरु गोविंद सिंग म्हणायचे, चिड़ियों से मैं बाज लड़ाऊं, चिड़ियों से मैं बाज लड़ाऊं, 1.25 लाख से एक लड़ाऊं, जब गुरु गोविंद नाम कमाऊं. मी माझं नाव गुरु गोविंद ठेवलं ना, तर मी काय करीन, चिमणी आणि गरुड यांची शर्यत लावेन. चिड़ियों से मैं बाज लड़ाऊं, 1.25 लाख से एक लड़ाऊं. 1.25 लाख शत्रू असतील तरी माझा एक बंदा जो आहे तो त्यांच्याशी लढू शकेल. आणि म्हणून गुरु गोविंद सिंगांनी शिकरा पक्षी जो आहे, अगदी लहानसा असतो, त्यांनी ते शूरतेचं प्रतीक म्हणून मानलेलं आहे. आणि नाहीतरी ही खरीच गोष्ट आहे ना. समजा मुंगी आणि गरुड यांची शर्यत लावली, तर तुम्हाला काय वाटते, कोण जिंकेल? कोण जिंकेल? ससा आणि कासवाच्या शर्यतीत कोण जिंकलं? कासव जिंकला. मुंगी आणि गरुडाची शर्यत लावली तर मुंगी जिंकते. कारण संस्कृत सुभाषित असं आहे, योजनानां सहस्राणि शनैर्गच्छेत पिपीलिका अनेक्षण वैनतेयोपी पदमेकम न गच्छती. मुंगीने जर ठरवलं तर ती 1000 योजने जाऊ शकते. मुंगी कमी बलवान समजू नका. मुंगीने ठरवलं तर ती 1000 योजने जाऊ शकते. पण गरुडाने जर का ठरवलंच नाही, त्याची इच्छाच नसेल, तर तो एक पाऊल सुद्धा टाकू शकत नाही. हेच तत्व गुरु गोविंद सिंगांनी सांगितलंय. आणि नुसतं सांगून थांबलेले नाही आहेत, तर या गुंड राज्याच्या राजसत्तेच्या प्रतिकारासाठी त्यांनी सर्वस्वाची आहुती दिली आहे. त्यांची जी 4 मुलं होती, त्या 2 मुलं, त्याच्यापैकी जी मोठी 2 मुलं होती ती युद्धामध्ये मारली गेली, आणि जी धाकटी 2 मुलं होती त्यांना त्यांच्या डोळ्यासमोर भिंतीमध्ये चिणून मारलेलं आहे. पण तरीसुद्धा ते मागे हटले नाहीत. त्यांची पत्नी अर्थातच दुःखी झाली. तेव्हा ती म्हणाली की आता मला मुलं कुठली? 4 मुलं होती, 4ही मुलं माझ्या डोळ्या देखत गेली, आता मला मुलं कुठली? तेव्हा ते म्हणाले की हा सगळा जो समाज आहे, ही सगळी तुझीच तर मुलं आहेत. इतकी सर्वस्वाची आहुती देणारे गुरु गोविंद सिंग हे संघटना कौशल्य, संघटनाची शक्ती कशी असते याचं एक उत्तम उदाहरण आहे. ग्रामनेत्याचं स्फूर्ती केंद्र कसं असावं हे गुरु गोविंद सिंग आपल्याला शिकवतात. त्यांनी खालसा संघटनेची स्थापना केली. जेव्हा स्वार्थी नेत्यांचा अगदी बजबजाट माजला होता, आणि हा बजबजाट आहे, ही बजबजपुरी जी आहे ती विनाशाकडे नेणारी आहे. आणि मतलबापोटी भ्रमिष्ठ लोक प्रलोभन दाखवत होते. समाजाची त्या काळी स्थिती फार विचित्र झालेली होती. स्वार्थी लोकांचं अगदी पेव फुटलेलं होतं. आणि हे स्वार्थी लोक काय करायचे, अडाणी अज्ञानी लोकांना काहीतरी प्रलोभन दाखवायचे आणि आपल्यामध्ये दुष्ट शक्तीमध्ये सामावून त्यांना घ्यायचे. हे चालणार नाही, हे चालणार नाही. त्याच्यासाठी तुकडोजी महाराज काय सांगतात बघूया. आमिषा माझी लपला गळ, परी माशासी दिसे आमिषची केवळ, तैसे भ्रमिष्ठ लोक झाले सकळ, प्रलोभना पायी. काहीतरी तुम्हाला आमिष दाखवतायत, काहीतरी पैसे, साडी, वस्तू ह्या देऊ करतायत आणि तुमचं धर्मांतर करतायत, तुम्हाला समजत नाही का? म्हणून तुकडोजी महाराज म्हणतात, मासा कसा असतो, माशाला ते आमिष दिसत असतं, ते खाद्य त्या गळाला लावलं तेवढंच दिसत असतं, त्याला तो मागचा गळ दिसत नाही. तसंच तुम्ही प्रलोभनांच्या आहारी जाऊ नका, असं तुकडोजी महाराज सांगतात. आणि जेव्हा सज्जन शक्ती संघटित होत नाही किंवा सज्जन लोक जेव्हा निराश होतात, तेव्हा दुर्जन शक्तीला अगदी ऊत येतो. त्यामुळे सज्जनांना एकत्र करायचे. सज्जन कसे असतात? चांगले असतात, पण समाजाच्या विषयी ते उदासीन असतात, बेपर्वा असतात. ते म्हणतात मला काय करायचे, मला काय त्याचं. ही वृत्ती मात्र घातक आहे, विनाशाकडे नेणारी आहे. सज्जनांमध्ये ऐक्य व्हायला पाहिजे, आणि ऐक्य हे सज्जनांचं खरं तर भूषण आहे. ग्रामसेवा हीच देशसेवा आहे. आणि ग्रामसेवा करण्यासाठी तुम्ही सत्तेत असायला पाहिजे असंही नाही आहे.
तुमच्याकडे सत्ता असो किंवा नसो, ग्रामराज्याला सत्याचा पाया पाहिजे, सत्याचं अधिष्ठान पाहिजे, सत्याचा आधार पाहिजे. तुकडोजी महाराज म्हणतात, ज्यांना ज्यांना न्यायाची चाड आणि गावसेवेची आवड, त्यांचीच संघटना व्हावी दृढ, करावी वाढ दिसनदिस. ज्यांना न्यायाची चाड आहे, नीती न्याय ज्यांना आवडतो, त्यांनी गावसेवा नक्कीच करावी आणि त्यांची संघटना व्हायलाच पाहिजे. पुढे म्हणतायत, पण हे सगळं शक्य होत नाही ना. मान आहे, अपमान आहे, शिक्षण आहे, प्रत्येकजण स्वतःला शहाणं समजतो, मग संघटन होणार कसं? त्याच्यासाठी तुकडोजी महाराज म्हणतात, गढूळ पाणी ढवळो जाता, घाणची उफाळून ये हाता, जेथे सेवेची नाही आत्मीयता, तेथे गोंधळ सहजची. तिथे आत्मीयता पाहिजे, मनापासनं वाटायला पाहिजे. नाहीतर तुम्ही घाणीत हात घातला तर घाणच हाताला लागते, तसं व्हायला नकोय. आणि म्हणून तुकडोजी महाराजांनी फार सुंदर संघटनेचं सामर्थ्य सांगितलेलं आहे. आणि उत्तम कार्यकर्ते जर का असतील ना, निस्वार्थी निपक्षपाती कार्यकर्ते असतील, त्याच्यामुळे या कार्याला बळकटी येते. हे कार्यकर्ते कसे असायला हवेत? ज्यांना पैशाची हाव नाही, नेतृत्वाची हाव नाही, एक छदाम सुद्धा त्यांनी खाल्लेला नाही आहे फुकटचा, भ्रष्टाचारी मार्गाने त्यांनी एक पैसा सुद्धा खाल्लेला नाही आहे, असा निस्पृह गावसेवा करणारा प्रामाणिक कार्यकर्ता असेल तर आपोआप या गावामध्ये सुधारणा होणार आहे निश्चितपणाने. त्याचे प्रामाणिक सत्कार्य लोकांपुढे येता निर्भय, आपोआपची होईल निश्चय, लागेल सोय गावासी. पण आता हा शोधायचा कुठे? हा उत्तम कार्यकर्ता शोधायचा तरी कुठे? कोण नीतीने असे चांगला, कोण नीतीने असे चांगला, पक्षपात न आवडे कोणाला, छदामासी नसे लाजीम झाला गावनिधीच्या. असा चांगला कुठे शोधायचा की ज्याला पक्षपात आवडत नाही, जो नीती मार्गाने चालणार आहे, ज्याच्या गावच्या गंगाजळीवर त्या निधीवर ज्याचा डोळा नाहीये, असा शोधायचा तरी कुठे? असा जो कार्यकर्ता आहे, असा तो सर्वांच्या सुखदुःखामध्ये मात्र सहभागी होतो, तत्परतेने सेवा करतो, कुठेही त्याचा पाय मागे नाहीये. सेवा करायची वेळ आली की ह्याचं पाऊल पुढे आहे, त्याला ग्रामाच्या उन्नतीविषयी प्रेम आहे, आतून प्रेम आहे, असा नेता पाहिजे, असा संघटक पाहिजे. ज्यासी गावाचा जिव्हाळा, जो कार्यज्ञानाचा पुतळा, तोची सुखी करील गाव सगळा निवडून देता. ज्याला गावाविषयी जिव्हाळा आतून मुद्दाम आणलेला नाही, कार्यज्ञान ज्याला माहिती आहे, म्हणजे ज्याला प्रेम आहे, ज्याला ज्ञान आहे, तोच संपूर्ण गाव सुखी करायला शक्य आहे, त्याला जमणार आहे. आणि मग त्याला निवडून द्यायचंय. निवडणूक, निष्काम सेवावृत्ती, सामुदायिक कार्य ज्यांनी केलेलं आहे, ज्याच्याकडे कुठलेही लोभ नाहीये, मोह नाहीये, काहीतरी आसक्ती नाही आहे, हव्यास नाहीये, अशा माणसांनी जर का 4 शब्द जरी बोलले तरी तो उपदेश योग्य ठरतो. मात्र जगामध्ये असं चित्र दिसत नाही. अंगात कर्तबगारी नसणारे आणि जे कोणी भाषण देण्यातच नुसते चतुर आहेत, अशा पुढाऱ्यांवर अजिबात विश्वास ठेवू नका, असं तुकडोजी महाराज आपल्याला कळकळीने सांगत आहेत. पण हे लोक कसे असतात सांगू का? बोलणे एक, चालणे एक, लपविणे एक, दाखविणे एक, हे गावाशी होईल घातक, समजावे श्रोती. मनात एक, वागण्यात एक, बोलण्यात एक, आचरणात एक असलं नाही. दाखवायचं वेगळंच आणि करायचं वेगळंच, दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे, अशी लोक जगामध्ये दिसतात. हे गावाला घातक आहे, हे तुम्ही नक्की पक्की खूणगाठ बांधून ठेवा. जो गावाची काळजी घेतो तोच खरा सेवाभावी नेता असतो. आता हे तुम्ही कधी लक्षात ठेवा, असं तुकडोजी महाराज सांगतायत. मतदान करताना निवडायचं आहे ना, कार्यकर्ता निवडायचा आहे, तेव्हा मतदान करताना काय लक्षात ठेवा? नाती गोती, पक्षपंथ, गरीब श्रीमंत याचा अजिबात विचार नको, कशाचाच विचार नको. तिथे भीड नको, तिथे मुरवत नको, माझा नातेवाईक आहे, मेहुणा आहे, आमकाय चुलताय, असं कुठलीही भाषाच तिथे नको. कारण हे मताचं एक शस्त्र तुमच्या हातात आहे. तुकडोजी महाराज म्हणतात, मत ही दुधारी तरवार, उपयोग न केला बरोबर, तरी आपलाची उलट तो वार आपणावर सेवटी.
मत ही तलवार आहे, याचा उत्तम वापर करायला पाहिजे. दुधारी तलवार आहे, नीट वापरली नाही तर तलवार तुमच्यावरच येणार आहे. तसंच मतदान करताना लक्षात घ्या, जाती, पंथ, पक्ष किंवा श्रीमंत, हे हे आमदार फार श्रीमंत आहेत त्यांना मत नकोय, तसं नकोय. काम करणारा आहे का एवढंच बघायचंय. आणि खरंच जर का गावामध्ये सुधारणा झाली तर ह्या गावामध्ये मुलाबाळांचा जिता जागता बगीचा फुलणार आहे. त्याच्याकडे बघून इतरांना उत्साह, चैतन्य वाटणार आहे, इतरांमध्ये हुरूप येणार आहे. असा गाव जर का आपल्याला खरंच निर्माण करायचा असला तर कसं व्हायला पाहिजे. तर हे संघटन आपण पाहिलं, प्रचार कार्य पाहिलं, सेवा सामर्थ्य पाहिलं, आचार प्राबल्य पाहिलं. अशा या प्रत्येक संतांकडनं आपल्याला एक एक गुण घ्यायचा आहे आणि स्वतःमध्ये सुधारणा करायची. स्वतःमध्ये सुधारणा केली की आपोआपच गाव सुधारणार आहे, गावाबरोबर राज्य सुधारणार आहे, राज्याबरोबर देश, राष्ट्र, विश्व सुधारणार आहे. आणि मग हे विश्व किती सुंदर होईल. तो एक विश्व म्हणजे एक बगीचाच होईल, एक उद्यान होणार आहे. अशा विश्वाची, उद्याच्या उत्तम अशा विश्वाची आपण प्रार्थना त्या सर्व शक्तिमान अशा परमेश्वराकडे करणार आहोत. त्याच्याकडे हेच वरदान मागणार आहोत की हे तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये सांगितलेलं जे तत्व आहे, जे सत्य आहे, ते लवकरात लवकर आचरणात येवो, या देशातली माणसं सुखी होवत, अशीच आपण त्याच्याकडे प्रार्थना करूया. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.